Hi students, myself Mrs. Sushma Sangle. To, the Academy has launched this English speaking course, and we are learning from this English grammar and how we have to speak in English with our colleagues, friends, in our families. Okay. Now I will show you today's the WH type questions. How we have to ask question to our friends or someone's. Okay. So some questions first I will show you. After that, I will say to that how we have to use this question in your life. Okay. After that, today's topic on the conversation. How we have conversation we have to start with others. आपण संभाषण कशा प्रकारे करायचं असतं इंग्लिशमध्ये हे आज आपण काय करायचं आहे बघायचं आहे. फर्स्ट नाउ आय विल शेअर यू वन पेज. Okay, students. Now I will share this page to you. Most common questions with what? Okay. Most common question जे असतात जे starting with or begins with the what. Now I will tell you. First, what are you doing? If you want to ask your brother, your sister, your mother, or your father, or your friends, okay, then first always we are talking in Marathi. तू काय करतोयस? हे काय करतोयस? असं म्हणतो असतो आपण. That time we have to use in English, what are you doing? तुम्ही काय करत आहात किंवा तू काय करत आहेस? Like that, okay. Then another person will say nothing. जस्ट आय एम ड्रॉइंग. मी नाही काय करत. मी ड्रॉइंग करतोय. मग असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगू शकताय? नाही, मी काही नाही करत आहे. नथिंग. आय एम डूइंग माय जॉब. म्हणजे तुम्ही काय समजा तुम्हाला नाही सांगता आलं, की मी काय करत आहे. नथिंग म्हणायचं म्हणजे काही नाही. आय एम डूइंग माय जॉब. मी माझं काम करत आहे किंवा आय एम वर्किंग. मी काम करत आहे. आय एम ड्रॉइंग. मी पिक्चर काढत आहे, चित्र काढत आहे. आय एम स्टडीइंग. मी अभ्यास करत आहे. ओके, समथिंग दॅट वी हॅव टू टेल टू युअर फ्रेंड्स. ओके, म्हणजे आपल्याजवळ असं काहीतरी पाहिजे, की जे आपण दुसऱ्याला सांगू शकतो. मग सोप्या भाषेत सांगायचं तर नथिंग, आय एम डूइंग माय जॉब किंवा आय एम डूइंग माय वर्क हे लक्षात ठेवा. आफ्टर दॅट सेकंड क्वेश्चन सी, व्हॉट डू यू थिंक ऑफ दिस? ह्याच्याबद्दल तुला काय विचार आहे? तू विचार काय करू शकशील ह्याच्याबद्दल? असा प्रश्न असतो बघा आपल्याला, की तुमचा ह्याच्याबद्दल काय विचार आहे? देन व्हॉट अनदर पर्सन विल से काय म्हणू शकतो, की येस आय वॉन्ट टू डू इट. व्हॉट डू यू थिंक म्हटलेलं आहे. मग ती सुरुवात करताना काय सांगणार, आय आय थिंक दॅट आय हॅव डू इट. मला असं वाटतं, की ते मी करू शकतो. मी असा विचार करतो, की ओके. नेक्स्ट जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये बघा, व्हॉट इज द मॅटर विथ यू वेन समवेज लुकिंग विथ व्हेरी सॅड. कोणतरी सॅड तुम्हाला दिसलं तर देन व्हॉट यू हॅव टू टेल व्हॉट्स द मॅटर किंवा व्हॉट इज द मॅटर विथ यू. तुझ्यावर काय घडलं, की तुझा फोर्थ क्वेश्चन आहे बघा, इथं थर्ड क्वेश्चन आहे. ओके, व्हॉट्स मॅटर व्हॉट व्हॉट इज द मॅटर विथ यू. तुझ्यावर काय घडलं असेल त्यावेळी आपण जर आपल्याला कुणी हा प्रश्न विचारला तर आपण सांगू शकतो नथिंग, जस्ट टुडे आय फील इल असं म्हणू शकतो. जस्ट म्हणजे काही नाही, मला आज जरासं बरं वाटत नाहीये. किंवा आपण असं म्हणू शकतो माय हँड नथिंग, माय हँड इज पेनिंग, माय लेग इज पेनिंग, माय कलीग्स आर इन ट्रबल. माझे म्हणजे किंवा माय फॅमिली इन ट्रबल्स म्हणजे माझी फॅमिली एका कशातरी टेन्शनमध्ये आहे किंवा व्हॉट इज द मॅटर विथ यू. आपण आपल्या फ्रेंडला विचारू शकतो, की तुमचा काय मॅटर आहे. दॅट टाईम वी हॅव टू से नो, माय फॅमिली इज गोइंग फ्रॉम सम प्रॉब्लेम्स म्हणू शकतो किंवा आय एम इन टेन्शन. सो सिंपल. ओके. व्हॉट सीम्स टू बी द प्रॉब्लेम म्हणजे कुठल्या प्रकारचा तो प्रॉब्लेम आहे. व्हॉट सीम्स टू बी द प्रॉब्लेम आपण अशा प्रकारे कशा प्रकारे हाताळू शकतो. फिफ्थ क्वेश्चन सी, व्हॉट आर यू थिंकिंग. तुम्ही कशाबद्दल विचार करत आहात. मी सेम मोस्ट कॉमन हे जे क्वेश्चन आहेत जे आपल्याला लाईफमध्ये आपण हे शिकायलाच पाहिजेत. आपण दुसऱ्याला जेव्हा विचारतो, की बाबा
काय चाललं आहे? काय घडतं आहे? असं विचारतो. तेव्हा हे प्रश्न आहे, व्हॉट आर यू थिंकिंग? तुम्ही याच्याबद्दल काय विचार करता? ओके. देन आय थॉट दॅट म्हणजे मी असा विचार केला होता, की असं म्हणू शकतो, की आय कंप्लीट माय ग्रॅज्युएशन. कशाबद्दल स्वतःचं? द क्वेशन अबाउट द एज्युकेशन, क्वेशन अबाउट द जॉब, क्वेशन अबाउट द एनिथिंग युअर पर्सनल लाईफ. ओके. व्हॉट इज द डिफरन्स? व्हॉट इज द डिफरन्स? डिफरन्स म्हणजे काय फरक आहे? Okay, the difference between two brother is one brother is shy and another is so confident. What is the difference म्हटलेलं आहे? काय फरक आहे? कशाबद्दल पण म्हणू शकतो? What is the difference between? आपण म्हणतो ह्यात काय फरक आहे? आपण म्हणतो इट इज लुकिंग सो नाईस, इट इज लुकिंग सो बॅड. Means we have to compare these two between the two things. व्हॉट अबाउट नाऊ? आता काय करायचं? आज मी अभ्यासच केला नाही. म्हणतो की नाही, "अरे बाबा, मी आज अभ्यासच केला नाही. आता काय करायचं?" अशा प्रकारे आपण बोलत असतो. मग व्हॉट अबाउट नाऊ? आता काय आपण करायचं? मग आपण म्हणू शकतो, की ह्याच्यामध्ये आपण काय बनवतो? नाही, मी मॅडमच सांगणार, की मला बरं नव्हतं, असं तुम्ही सांगू शकता. व्हॉट अबाउट नाऊ? आत्ता काय करायचं? ओके. आता तुमची एखाद्या प्रॉब्लेममध्ये असाल, तर यू हॅव टू आस्क युअर फादर, युअर मदर, युअर सिस्टर, युअर ब्रदर, की व्हॉट अबाउट नाऊ? व्हॉट अबाउट नाऊ? आता काय करायचं? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तुम्ही कशाविषयी बोलताय? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तुम्ही कशाबद्दल बोलताय? कशाविषयी बोलताय? अशा प्रकारे व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? व्हॉट वॉज दॅट नॉईज? तो कशाचा आवाज होता? व्हॉट वॉज दॅट नॉईज? तो कशाचा आवाज होता? कसला गोंधळ होता? क्लासमध्ये सहसा हा शब्द तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये वापरू शकता. 1st टू 4thच्या स्टुडंटसाठी खरं तर हे आपल्या लेक्चराचं आहे, की व्हॉट वॉज दॅट नॉईज? तो कशाचा आवाज होता किंवा कशाबद्दलचा आवाज होता? If your teacher in the classroom, that time your teacher will say, "What was the noise?" तो आवाज कशाचा होता? Who will fight in the classroom? क्लासरूममध्ये कोण भांडत होतं? असं सांगू शकतो. ओके. देन नेक्स्ट. व्हॉट डू यू नीड टू नो? व्हॉट डू यू नीड टू नो? आपण म्हणतो की तुला नीड म्हणजे आता इथं गरज, तुला काय म्हणजे कशाची गरज आहे? तुला काय माहिती पाहिजे आहे? व्हॉट डू यू नीड टू नो? तुला कशाची माहिती आहे? कशाच्या माहितीची गरज आहे? मग आपण म्हणू शकतो, आय नीड टू नो अबाउट माय जॉब. आय नीड टू नो अबाउट माय क्लासमेट्स. ओके. नेक्स्ट. Next we will see, what is your name? This is the first आणि सेकंड स्टँडर्ड साठी अतिशय सोपा प्रश्न आहे, की व्हॉट इज युअर नेम? आता ह्याच्यामध्ये उत्तर देताना आपण काय समजायचं? माय नेम इज, यू हॅव टू टेल युअर फुल नेम. ओके. माय नेम इज राधा किशन पाटील किंवा मायसेल्फ राधा किशन पाटील. 3 टाइम्स आय विल टेल यू types. My name is Radha Kishan Patil. Myself Radha Kishan Patil. I am Radha. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा स्वतःचं नाव इंट्रोड्यूस करू शकतो याच्यामध्ये. माय सेल्फ म्हणू शकतो, आय एम म्हणू शकतो, माय नेम इज म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये भरपूर असे प्रकार पडतात. नेक्स्ट क्वेशन ह्याच्यामध्ये, व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू डू फॉर दॅट? व्हॉट डू यू डू फॉर दॅट? हे तुम्ही कशासाठी करत आहात? व्हॉट डू यू डू फॉर दॅट? आता नेक्स्ट माझं कर्सर कुठे आहे? व्हॉट्स गोइंग ऑन? काय चाललं आहे? व्हॉट्स गोइंग ऑन? तिथं काय चाललं आहे असं आपण म्हणतो, की व्हॉट्स गोइंग ऑन. ओके. आपण म्हणू शकतो नथिंग, आय एम सायकलिंग. मी सायकल चालवते. नथिंग, आय एम वर्किंग. नथिंग, आय एम डूइंग माय वर्क. असं सुद्धा म्हणू शकतो, की आपण सहज विचारतो, "चल रे, काय चाललंय रे तुझं?" असं म्हणतो की नाही, "व्हॉट्स गोइंग ऑन?" म्हणजे काय चाललंय रे तुझं आता? देन ते नाही, कॉलेज चाललंय माझं आता. रेग्युलर स्कूल चाललेलं आहे असं पण म्हणतोय की नाही याच्यामध्ये. म्हणजे नथिंग, नाही, स्कूल स्टार्ट्स म्हणजे शाळा चालू झालेल्या आहेत. त्याने व्हॉट हॅपन्ड येस्टरडे? आता इथं क्वेश्चन आहे बघा. व्हॉट हॅपन्ड येस्टरडे? दिस इज क्वेश्चन ऑन पास्ट टेन्स. काल काय घडलं? हॅपन्ड. आता हे प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्स मधला आहे व्हॉट्स गोइंग ऑन. व्हॉट हॅपन्ड येस्टरडे, काल काय घडलं. आपण सांगतो की येस्टरडे आय गो टू स्कूल अँड देअर वॉज अ बिग सेलिब्रेशन ऑफ माय my success. Yesterday was very good day. Yesterday I got first prize in my class and big celebration in our school. ओके. आपल्याला लहान मुलांसाठी आपला हा स्पीकिंग कोर्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त स्कूलचा उल्लेख करतो. पण इतर ठिकाणी जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर व्हॉट्स गोइंग ऑन विचारलं किंवा व्हॉट हॅपन्स येस्टरडे असं विचारलं तर त्याच्या सांगू शकताय येस्टरडे आय फेल्ट सॉरी सो आय कॅनॉट कम फॉर जॉब. म्हणजे किंवा किंवा असं सांगू शकता की येस्टरडे वॉज माय एंगेजमेंट सेरेमनी. माझी काल एंगेजमेंट सेरेमनी होती. येस्टरडे वॉज माय मॅरेज डेट असं म्हणू शकता. म्हणजे येस्टरडे वॉज माय बर्थडे. Okay, yesterday was my mama's birthday. Yesterday was my brother's birthday. Yesterday was my sister's birthday. Okay. In so many answers you can tell. आता next see, what are you waiting for? What are you waiting for? म्हणजे तुम्ही कशाचा वेटिंग म्हणजे वाट पाहत आहात. ओके. What are you waiting for? म्हणजे तुम्ही कशाची वाट पाहत आहे? आय एम वेटिंग फॉर बस. आय एम वेटिंग फॉर माय सक्सेस. मी माझ्या सक्सेसची पण वाट बघत आहे. आय एम वेटिंग फॉर माय रिक्षा, ऑटो. आय एम वेटिंग फॉर माय ऑटो. म्हणजे मी माझ्या रिक्षाची वाट बघत आहोत. ओके. व्हॉट आर यू वेटिंग फॉर? नेक्स्ट सी. व्हॉट आर यू मोस्ट ॲप्रिशिएट अबाउट? व्हॉट आर यू मोस्ट ॲप्रिशिएट अबाउट? तुम्हाला कशापासून जास्तीत जास्त काय मिळतं? ॲप्रिशिएट मिळतं. तुम्हाला जास्तीत जास्त कोण गाईडन्स करतं? व्हॉट अबाउट यू ॲप्रिशिएट फॉर? ओके. नेक्स्ट. व्हॉट आर यू मोस्ट पॅशनेट अबाउट? पॅशनेट अबाउट म्हणजे तुम्हाला कशाची फॅशनेट आहे? म्हणजे फॅशन कशाची आहे? That you have to say, I like to be reading. I like to be reading. I like to writing because I'm a designer. I want to be a designer. म्हणजे कशाची फॅशन आहे? ही वेगवेगळ्या पद्धतीची तुम्ही याच्यामध्ये आन्सर्स देऊ शकता. What do you do for a job? तुम्ही जॉबसाठी काय करता? What do you do for a job? Okay. I I am doing uh, computers for my job. I am doing next level education for job. म्हणजे आता तुम्ही जॉब मिळवण्यासाठी काय करता? अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला काय करतात? विचारले जातात. ह्याच्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तो मॅटर प्रश्न कुठला? आता ह्याच्यामध्ये जे आहे ते रेग्युलर दिलेलं आहे. नेक्स्ट बघा. व्हॉट व्हॉट इज अबाउट युअरसेल्फ? तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगू शकता का? टेल्स फ्यू लाईन्स अबाउट युअरसेल्फ. टेल फ्यू लाईन्स अबाउट महात्मा गांधी. टेल फ्यू वर्ड्स अबाउट द हॉकी गेम. टेल फ्यू अबाउट द क्रिकेट. मीन्स सम क्वेश्चन्स लाईक दॅट म्हणजे ते वेगळ्या फक्त WH ने सुरुवात होत नाहीत. तर त्याच्यामध्ये काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करू शकतो, वर्ड सुद्धा वापरू शकतो. नाऊ अंडरस्टँड स्टुडंट्स, कॉमन क्वेश्चन कोणते असतात ते आता आपण शिकलेलो आहोत. ते आपल्याला रोज आपल्या डेली लाईफमध्ये आपण वापरू शकतो. आपल्या फ्रेंड्समध्ये बोलताना, व्हॉट आर गोइंग ऑन? व्हॉट डू यू थिंक ऑफ दिस? व्हॉट इज द मॅटर विथ यू? व्हॉट सीम्स टू बी प्रॉब्लेम? तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहात? अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे डिस्कस करू शकता. ओके स्टुडंट्स. then next now I want to discuss you with the this is the conversation. My next topic on the conversation. Now I will tell you about the most common questions we have to ask in daily life. आता आपण हे प्रश्न बघितले, कशा पद्धतीनं बोलायचं हे सुद्धा आपण आता बघितलेलं होतं. Now I will turn to the conversation. Conversation is the important part because if there is no conversation, there is no life. Okay. We can't express our feelings. We can't express our things. If there is a good conversation, then we have made very nice relations. आपल्यामध्ये जर व्यवस्थित कन्व्हर्सेशन असेल
तर आपण जग जिंकू शकतो. वी विल विन द वर्ल्ड. ओके. म्हणजे कन्व्हर्सेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. इफ ऑलवेज वी आर नॉट टॉकिंग विथ समवन्स, आपण कुणावर बोलत नसतो, आपण गप्पच बसलो, तर कुणीही आपल्याबरोबर बोलायला तयार होणार नाहीये. मग म्हणून आपण कन्व्हर्सेशन जर आपलं चांगलं असेल, व्यवस्थित असेल, तर आपल्याला काय करता येतं ह्याच्यामध्ये आपल्याला अतिशय छान प्रकारे बोलता येतं. आपल्याला आपल्यामध्ये आपले फ्रेंड सर्कल आपला ग्रुप होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी बरेच जण काय होतील, "अरे वाह! हिच्यावर बोलल्यामुळे छान वाटलं, खूप छान वाटलं." असं सुद्धा म्हणतो ना आपण. म्हणून कन्व्हर्सेशन इज द मोस्ट इम्पोर्टंट. पहिल्यांदा आता मी तुमच्यावर बोलायले समन्स इफ यू आर सीइंग माय धिस व्हिडिओ, मी आता फोनवर बोलायला तर कसं बोलणार? हॅलो, हॅलो, मायसेल्फ मी सुषमा बोलते. कोण बोलते तिकडून? असं म्हणतो आपण. ओके. हॅलो, मायसेल्फ सुषमा. हू आर यू देअर? ओह, आय एम राज. ओह, राज, हाऊ आर यू? मग राज म्हणे, "ओह, आय एम व्हेरी फाईन. हाऊ आर यू?" This is the manners. Oh, I am so fine and happy. What about your job? मग आपण त्यांच्या लाईफबद्दल विचारू. Oh, my job going on. And what about yours? Yes, yes, I am also doing good job. How is your family? तुझी फॅमिली कशी आहे? Oh, my family is so happy and nice. आपण म्हणून विचारतो, "व्हॉट अबाउट युअर फॅमिली?" "ओह, माय चिल्ड्रन्स आर सो नाईस. दे आर व्हेरी क्लेवर. दे आर always playing with me. Oh, it's so nice." Okay. After that, what we have to say? Okay, nice to talk you. तुझ्यावर बोलून खूप छान वाटलं. Okay. We will soon meet you. We will soon meet. आपण लवकरात लवकर काय करूया? भेटूया. अशा प्रकारचे सुद्धा आपण काय करू शकतो? ह्याच्यामध्ये शब्द वापरू शकतो. ओके स्टुडंट्स. आता हे जे तुम्हाला आज शॉपकीपर आणि कस्टमर बद्दल जे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, ते आता मी तुम्हाला काय करणार आहे? दाखवणार आहे. बघा 1ली ते 4थीच्या मुलांसाठी पहिल्यांदा तुम्ही रीडिंग हे केलंच पाहिजे. रीडिंग जर तुम्हाला आलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, रीडिंगमुळं तुमचं काय होतं, कन्व्हर्सेशन सुद्धा सुधारतं आणि आपल्याला रायटिंग सुद्धा प्रोग्रेस होतं. ओके. नाऊ आय विल रीड दिस सेंटेन्सेस. ओके. सी शॉपकीपर म्हणजे दुकानदार. वेलकम टू अवर शॉपिंग मॉल सर. ओके. व्हेनेव्हर वी आर गोइंग टू द मॉल, एंट्रीलाच तिथं काय असतं, समवन्स आर देअर अँड दे आर कॉलिंग वेलकम टू अवर शॉपिंग मॉल सर. ओके. कस्टमर सेज थँक यू. ओके. अगेन शॉपकीपर सेज हाऊ कॅन आय हेल्प यू सर? मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू? हाऊ कॅन आय हेल्प यू सर? ओके. देन व्हॉट यू हॅव टू टेल देम. हां, तुम्ही गेला आणि तुमच्या कोणतं इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन केलं, तर तुम्ही कशाप्रकारे बोलायचं? कस्टमर, आय वॉन्ट अ गुड वॉच फॉर अ गिफ्ट. आय वॉन्ट अ गुड वॉच फॉर अ गिफ्ट. ओके. मला एक छान गिफ्ट द्यायसाठी एक छान घड्याळ पाहिजे आहे. शॉपकीपर. ओके. व्हॉट शॉपकीपर आस्क्ड नेक्स्ट. सी. लेडीज और जेंट्स, व्हॉट टाइप डू यू वॉन्ट? शॉपकीपर म्हणजे दुकानदार विचारते. लेडीज पाहिजे की जेंट्स पाहिजे? व्हॉट टाइप डू यू वॉन्ट? कोणत्या टाइपचं तुम्हाला पाहिजे आहे? जनरली धीस क्वेशन्स आर ऑल्वेज आस्किंग टू अस. व्हेनेव्हर वी आर गोइंग टू द मॉल, दॅट टाईम जनरली धीस क्वेशन आर देअर. ओके. लेडीज और जेंट्स, बघा त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण कसं केलेलं, अगदी शॉर्टमध्ये शॉपकीपर तुम्हाला विचारतो की लेडीज और जेंट्स पाहिजे आहे? व्हॉट टाइप डू यू वॉन्ट? कोणत्या टाइपचं तुम्हाला पाहिजे आहे? द कस्टमर said, "Lady watch please. Do you have?" आता ह्याच्यामध्ये डू यू हॅव एनी? तुमच्याजवळ आहे का? लेडीज वॉच प्लीज. डू यू हॅव एनी? मला लेडीज वॉच पाहिजे. तुमच्याजवळ आहे का? शॉपकीपर सेज, "प्लीज हॅव अ लुक ॲट दिस सर शोकेस." हॅव अ लुक ॲट दिस सर शोकेस. ह्या शोकेसमध्ये बघू शकता तुम्ही. You can see all kinds of ladies watch. Okay, sir. You can see all type of ladies watch. Okay. There is showcase and ladies watches are putting there. Okay. Then
what the shopkeeper says, you can see all type of ladies watches. Okay. Then customer, thank you. कस्टमर सेल म्हणजे ज्याच्यासाठी आपण गेलेलो आहोत ते कस्टमर. थँक यू. प्लीज शो मी द फोर्थ वन्स. प्लीज शो मी द फोर्थ वन म्हणजे अजून मला काय करा, दाखवा. अशा प्रकारे आपण काय करतो यांना विचारू शकतो. तर आज आपलं लेक्चर होतं ते त्याच्या कशावर आधारित होतं? तर आपण कन्व्हर्सेशन. सो स्टुडंट्स तुम्हाला ह्याच्यावर एक होमवर्क आहे, की तुम्ही तुमच्या भावाबरोबर एक छोटं कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे आणि ते तुम्ही आम्हाला शेअर करायचं आहे. हाऊ यू हॅव टू टॉक विथ युअर ब्रदर्स, विथ युअर फादर अँड मदर. एक छोटं कन्व्हर्सेशन तयार करा आणि ते तुम्ही काय करू शकता, आम्हाला शेअर करू शकता. ओके. थँक यू सो मच.